माझ्या विरोधकांनी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या विरोधात रेल्वेचं कार्टून तयार केलं समोरच्या उमेदवारांनी, की जंगल दाखवलं छोटं कार्टून असं आणि त्यातून रेल्वे फिरती, छोटी गाडी असते ना तशी गाडी फिरवली आणि सांगितलं जुग 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 रेल्वे गाडी इकडनं आली तिकडं गेली आणि अशी थट्टा केली की रेल्वे अशी होऊ शकत नाही. आणि त्यांना पराभूत करणं काही विद्यमान खासदार तेच होते. मग बाचाबाची खूप झाली. मग त्यांनी की आता अदानी हटाव हा प्रकल्प मला जी जागा पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा ना, बाबा तुझं वाटोळं होणार आहे तर तुझं चांगलं होणार आहे. प्रस्ताव सुचवला, नकाशासही त्यांना दाखवलं की बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, भीमाशंकर आणि भीमाशंकर पासून खेड चिंता वाटायला लागली आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं. आणि दादा आता सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं नाशिक पुणे रेल्वेसाठी, त्यामध्ये तुमची भूमिका काय? पोलीस कमिशनरचा फोन आला. त्यावेळेला हे सगळी आंदोलन नव्हती, आंदोलनकर्ते नव्हते, कोणी आमदार नव्हता, कोणी खासदार नव्हतं. एकटा शिवाजी आढळराव हे पुणे नाशिक रेल्वेसाठी भांडत होते. तरी मला समाधान वाटलं की मी रेल्वे मंजूर केली. विशेष करून जुन्नरहून आला तो शब्द की 15 वर्षात काय केलं, 15 वर्षात काय केलं. त्याचा नारळ अगोदर कुठला होता 2017ला गडकरींच्या असतं. राजकारणाने आपल्याला मित्र जास्त दिले का अनुभव जास्त दिले? नाशिक फाटा ते राजगुरुनगर ह्या नवीन रस्त्याचं टेंडर काढलं होतं. खूप मेहनत केली पण शेवटी म्हटलं काय करायचं, कारण मला उचलून बाहेर टाका, परंतु हा रस्ता मला व्हायला लागतो. कृषी मंत्री म्हणून पवार साहेब बसलेले असायचे आणि त्यांच्या समोर जाऊन घोषणा द्यायची. त्यावेळेला मला कुठेतरी खजील झाल्यासारखं वाटायचं म्हणून पाठीमागून घोषणा देतो. मला माहिती नाही किती आदिवासी लोकांना माहिती तो प्रकल्प चांगला आहे का वाईट आहे, नक्की बोरंड्याला काय होतंय, आपल्याकडे काय होतं, आपलं पाणी जाणार आहे का, आपली जमिनी जाणार आहे का, काय होणार आहे, गेल्या जमिनीचं काय मिळणार आहे आपल्याला. प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक यूट्यूब चॅनल झाले, परंतु त्यातले काही असे चॅनल आहेत की जसं आपलं शिवभूमी कट्टा